खर तर तानाजी उभा करायचा तर त्याच्यात हातात तलवारीपेक्षा त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणं ही सगळ्यात महत्वाची गरज असते. आकाते सर, आपण पोरांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकता आहात आणि उद्याच्या काळातले तानाजी बाजी मुरार बाजी उभा करता आहात जे उद्या मयात जातीसाठी या देशासाठी झटणार आहे. म्हणून मला सगळ्यात महत्वाचा वाटला आपला आजचा सोहळा की जिथं आपण या विजेत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली, बस हा सगळ्यात मोठा सन्मान असतो. खरं तर काही ठराविक संख्येतल्या लोकांनी इथं येऊन सन्मान स्वीकारला, त्याच्या कितीतरी पटीनं लोक समोर बसलीत, पण यांचा होणारा सत्कार त्या प्रत्येकाच्या मनात प्रेरणा निर्माण केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. उद्याच्या पुढच्या वर्षाच्या सोहळ्यामध्ये या मंचावर आपल्यालाही आलं पाहिजे, आपणही गेलं पाहिजे ही भावना निश्चितपणे इथल्या प्रत्येकाच्या उरात निर्माण होईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे गौरवाचा नव्हे, हा प्रेरणेचा सोहळा आहे असं निश्चितपणे या निमित्तानं आपल्याला म्हणतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण करत आहात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. खरं तर क्षमता प्रत्येकामध्ये असते, सामर्थ्य प्रत्येकामध्ये असतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण ते आहे हे सांगणारं कुणीतरी असावं लागतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ते काम आपण करत आहात, यांच्यातलं चांगलं चांगलं जे आहे ते बाहेर काढत आहात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. खरं तर एखादी गोष्टाची सुरुवात झाली की ती गोष्ट सिद्धीस जातेच, आणि सिद्धीस गोष्ट ती जाते ज्या गोष्टीची सुरुवात होते. परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती, गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं. मुलाखती चालू झाल्या, पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? म्हटलं अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठे टच नाही. त्याला म्हणले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? म्हटलं विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त एक जण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काय ते, पण बाकी कुठं धक्का नाही. त्यालाही म्हटले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासलं, या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षात एकही अपघात नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं, त्यानं न राहून विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या या यशाचं रहस्य काय? त्यावेळी समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली, परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील, आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, टक्के टोणपे ठरलेले, ऊन वारं वादळ पाऊस याच्याची झुंज ठरलेली, हे सगळं सोसणं ज्याला जमतं, हे सगळं सहन करणं ज्याला जमतं, आणि सातत्यानं चिकाटीनं प्रवास चालू ठेवणं ज्याला साधतं, त्याला यश मिळवणं जिंकतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपला संघर्ष जेवढा मोठा तेवढी आपली उंची मोठी असते, आपली उंची तेवढी मोठी होते जेवढा आपला संघर्ष मोठा असतो, ही सगळ्यात महत्वाची. तुम्ही कुठे पोहोचला आहात याचं उत्तर जर शोधलं, तुमची उंची एवढी आहे ना, बरोबर एवढाच संघर्ष आपण केलाय. तुम्ही अधिक उंचीवर, तुम्ही अधिक संघर्ष. 385 वर्ष झाली शिवाजी महाराजांना आम्ही विसरू शकत नाही. का? कारण या माणसाच्या वाट्याला आलेला संघर्षच एवढा मोठा आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव चिरंतन राहील, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अरे त्यांच्या वाट्याला जो संघर्ष आला, तो संघर्ष आपल्या तर वाट्याला नाही आला. आपण करतो काय मग? यशस्वी होणं एवढं अवघड आहे? जगण्याचं नेमकं तत्वज्ञान काय आमच्या? आम्ही का सगळं करत असतोय? एखाद्याला विचारलं, रे का करतोस? माझ्या वडिलांची इच्छा आहे. अरे तुला हे का व्हायचं आहे? नाही, माझ्या आईचं तसं मत आहे. अरे तू या दिशेला का आला? नाही, समाजात जरा प्रतिष्ठा आहे. मग तू करतो कोणाचं? आई म्हणेल ते, वडील म्हणेल ते, समाज म्हणेल, तुझं काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही विचार केलाय कधी? आपल्याला काय वाटतं? अहो जगात, आज जगाचं जाऊ द्या, देशाची लोकसंख्या 120 कोटी आहे. 120 कोटी लोक आहेत या देशात. मग आधीच 120 कोटी लोक असताना फिरून तुमचा जन्म कशाला? म्हणजे 120 कोटी काही कमी आहेत का? पण तरीही तुमचा जन्म झालाय, याचा अर्थ त्या 120 कोटींपेक्षा तुमची गरज या देशाला आहे म्हणून झालाय. कारणाविना कुठलीच गोष्ट कधी घडत नाही, कधीच घडत नाही.
तुम्ही जन्माला आलात याचा अर्थ तुमच्या जन्माला येण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. तुम्ही काहीतरी करायचंय, तुम्ही काहीतरी व्हायचंय. तुम्हाला कळलंय का तुम्हाला काय करायचंय? ज्याला कळलं तो मोठा झाला. सगळ्यात महत्वाचं आहे ते. आणि दिलंय ओ प्रत्येकाला काही ना काही दिलंय, निश्चित दिलंय. ज्याला कळतं त्याला यश गाठता येतं. सचिन तेंडुलकरला चौथीत असताना कळालं होतं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. बस दुसरं काही नाही बघितलं त्यांनी. फलंदाजी त्याच्यावरच रोग धरला. चौथीत कळलं, गेला वर, जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाण, त्याला 9वीत कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो. त्यांनी तिथून सराव केला, तोही गेला भारतीय टीम मध्ये. पण सचिन तेंडुलकर एवढी लोकप्रियता इरफानच्या वाट्याला नाही का? तेंडुलकरची सुरुवात अगोदर झाली, इरफानची नंतर झाली. तुम्ही सुरुवात जेवढी लवकर कराल तेवढ्या लवकर उंचीवर जाल, तेवढ्या अधिक उंचीवर जाल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मुळात तुमच्यात काय आहे हे तुम्हाला कळणं ही फार निकडीची आणि गरजेची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. तेंडुलकरला चौथीत कळालं, इरफान पठाणला 9वीत कळालं. आपल्यालाही कळतं तसं. काही काही लोकांना शाळेत गेल्यावर कळतं आपल्यात काय गुण आहे, ते तिथनं हालचाल चालू करतात. काही लोकांना कॉलेजमध्ये गेल्यावर कळतं आपल्यात काय आहे, ते तिथनं धडपड सुरू करतात. काही लोकांना नोकरी लागल्यावर कळतं आपल्यात काय आहे, ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं हातपाय हलवायला सुरुवात करतात. काही लोक म्हातारे झाल्यावर कळतं त्यांना आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं काय करता येतंय का पाहतात. आणि काही लोक चौघांच्या खांद्यावर गेले तरी त्यांना कळत नाही आपल्यात कुठला गुण होता, ते आले तसे निघून जातात. यांच्या जगण्याला काहीही अर्थ नसतो. जाणीव करून घ्या की तुमच्यात काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आमच्याकडे सगळ्यात मोठी शोकांचे काय, आम्हाला तुलना करायची सवय. सातत्याला मी तुलना करत असतो. तो असा आहे, तो तसा आहे, माझा असा आहे, त्याचं तसं आहे. गरज काय? अहो जगामध्ये तुमच्यासारखा दुसरा कुणी नाहीच आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एकमेवा द्वितीय आहात तुम्ही. दाखवा मला माणूस. या जगात तुमच्यासारखा सेम टू सेम माणूस मला आणून दाखवा. बस. नाहीच आहे हो. म्हणजे तुम्ही किती एकमेका द्वितीय आहे. स्वतःला कमी समजायचं कारण काय? अहो या दुनियेत तुमच्यासारखा नाहीच आहे कोणी. बस आहे काहीतरी आपल्यात. एवढं माना कामाला लागा. सगळ्यात मोठी यशाची पहिली पायरी ती आहे. सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्वाचं ती आहे. बाकी काही नाही. आपली क्षमता, आपलं सामर्थ्य हे ओळखता येणं हे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं. एकदा ते कळालं ना, वाटेल ते करू शकतो आपण. शिवाजी महाराजांना 16व्या वर्षी कळालं, बस सुरुवात केली. सामर्थ्याची जाणीव, काय करू शकतो त्या क्षमतेची जाणीव, हे महत्वाचं. कारण सांगत फक्त बसू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची. काय काय मुलांना विचारणार, कसं काय काय झालं? आमची परिस्थिती नव्हती हो. मराठवाड्यात आलं की जिवंत माणसात आल्याचं मी नेहमी सांगतो. किल्ले सगळे आमच्या भागात आहेत आणि मावळे सगळे तुमच्या भागात आहेत. त्यामुळे मराठवाड्यात आलं की जिवंत माणसात आल्याची जाणीव होते. देश स्वतंत्र झाला तरी मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता.
देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळायला 1948 साल उजडावं लागलं. भोगलेलं, सोसलेलं हे सारं उरात साठवलेलं आणि सातत्यानं संघर्ष करत राहणारं मन मराठवाड्याला लाभलंय. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा सगळ्यात मोठा भाग आहे. त्यामुळे या संघर्षातून उभा राहिलेली माणसं ज्यावेळी अशी समोर येतात त्यावेळी त्यांच्या यशाला जाणीवपूर्वक सलाम करावा लागतो. आभाळातल्या बापानं विजांना पाठवून तेजरावांचे दोन्ही हातच काढून घेतले, पण या तेजरावांनी सुद्धा त्या आभाळाच्या बापाला सांगितलं, कुणी सांगितलं तुला हात नाहीत म्हणून कष्ट करता येत नाही. उरात जिद्द असली की पुष्कळ झालं, उरात इच्छाशक्ती झाली की बलाढ्य झालं, अंगात रग असली आणि उरात जिगर असली की भलं भलंच झालं. या माणसाच्या नावातच तेज आहे. साक्षात विजेचं तेज सुद्धा तेजरावांचं तेज काढून घेऊ शकलं नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणि मग हात नसलेला तेजराव जर काळ्या मातीतनं हिरवं सोनं उगवत असेल तर धडधाकट असलेली तुमच्यासारखी पोरं पांढऱ्या कागदावर मार्कांचं सोनं का नाही पिकवणार? हा साधा सोपा विषय आहे. त्यामुळे कष्टाच्या बाबतीमध्ये मराठवाडा जेवढा पुढे आहे तेवढा बुद्धीच्या बाबतीमध्ये मराठवाडा अग्रेसरच आहे. याची जाणीव या सोहळ्याच्या निमित्तानं निश्चितपणे झाली. खर तर मी ज्यावेळी या विजेत्यांचं मनोगत ऐकत होतो त्यावेळी जाणवलं की बऱ्याच अशा सोहळ्यामध्ये यशाचंही ओझं होतं, कष्टाच्या आठवणींचं मोहळ मग ताजं होतं. सांगायचं बोलायचं बरंच असतं, दाखवायचंही काही खूप असतं. पाठीशी कुणातरी शाबासकीची थाप घेऊन उभा असतं, त्याच्याकडं बघत मन एवढंच सांगतं, खरं तर सारं यश तुझंच आहे रिलायबल. चुकून तुमच्या ऐवजी विजेत्यांमध्ये नाव फक्त माझं होतं. खरं तर मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथं नेहमीच शिक्षण मिळणं कठीण आहे, जास्तीत जास्त आम्ही रोजच्या पाट्या टाकत पुढे जावं, वर्गाची एक एक पायरी चढत वर जावं, जमलं तर बीएड डीएड करावं, अगदीच कुणी पालक सुशिक्षित भेसला तर मेडिकल इंजिनिअरिंगला जावं, नाहीतर कुठंतरी खरडेगाशी करत राहावं, अशी मानसिकता असणाऱ्या या भागामध्ये या मातीतल्या पोरांनी खरं तर आता नागरी सेवेमध्ये गेलं पाहिजे, स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे झालं पाहिजे, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मामलेदार, प्रांताधिकारी, पोलीस बनलं पाहिजे. आणि या भागातल्या प्रश्नांची स्वतःला असलेली जाण, त्याची उत्तरं शोधायला त्यांनी आता स्वतः पुढे झालं पाहिजे. हा एक वेगळा नवा आशावाद घेऊन धनंजय आकाते सारखा झपाटलेला माणूस या मराठवाड्यातल्या पोरांना अधिकारी बनवायला निघाला. ही गोष्टच फार महत्वाची आहे. खर तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्यानं मराठवाडा मागं राहिला असं सांगितलं जातं, मराठवाड्याचा अनुशेष पुरा केला पाहिजे असं बोललं जातं. धनंजय आकाते, आपण सगळ्यात मोठं काम करत आहात. आपल्या या स्पर्धा परीक्षा केंद्रातनं निर्माण झालेले अधिकारी मराठवाड्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकतील आणि मराठवाड्याचा अनुशेष विकासाचा पूर्ण करतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खर तर मी कायम सांगत असतो, एसी रूम मध्ये बसून आणि बिस्लरीतलं पाणी पिऊन दुष्काळावर उपाययोजना कधी करता येत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. चटके खावे लागतात, फटके सोसावे लागतात, निरीक्षण करावं लागतं, जाणीवा जागृत करून घ्याव्या लागतात. हे सगळं दुःखर भोगावं लागतं. तेव्हा कळतं की नेमकं कुठं सलतंय, कुठं दुखतंय आणि याच्यावर उपाय काय करायला हवा हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे काळ्या मातीतली पोरं ज्यावेळी काळ्या मातीच्या उद्धारासाठी पुढं होतील त्यावेळी काळ्या मातीतलं सोनं आणि सोनं पिकवणारा बळीराजा खऱ्या अर्थानं सुखी होईल. आणि या मराठवाड्यात येणाऱ्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या घडणार नाही. ही सगळ्यात मोठी वेगळी सुखाची नांदी इथं निर्माण होईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण त्या दृष्टीने प्रयत्न करावे.
खरं तर आजचा सोहळा वेगळ्या दृष्टीचा. आज जे यशस्वी झाले त्यांचा गुणगौरव, त्यांचा सत्कार इथं झाला. पण त्याच्याही पलीकडे मला ही गोष्ट महत्वाची वाटली. ही गोष्ट महत्वाचीच आहे, खूप महत्वाची आहे. मी नेहमी सांगतो, खरं तर ज्या मावळ खोऱ्यामध्ये स्वराज्य उभा राहिलं ते स्वराज्य उभा करणारे छत्रपती शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराजांची आई जिजाऊ त्या विदर्भातल्या आणि शिवाजी महाराजांचे पिताजी शहाजीराजे ते मराठवाड्यातले, म्हणजे विदर्भातली लेक येते आणि या मराठवाड्यातला पुत्र उभा राहतो आणि त्यांच्या जाणीवेतनं स्वराज्य उभा करणारा राजा शिवछत्रपती माझ्या महाराष्ट्रावर लोककल्याणकारी छत्र उभा करतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खर तर शहाजी राजांसारखा पिता जर शिवरायांना लाभला नसता तर काय झालं असतं, हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे. स्वराज्य संस्थापक म्हणून शहाजी राजांचा उल्लेख होतो. याचाच अर्थ या स्वराज्य संस्थापकामध्ये मराठवाड्याचंच नाव घ्यावं लागतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली अशी माणसं आपण आहात. हा सगळ्यात त्याच्या पाठीमागचा भूमिका आहे. पण हे स्वराज्य उभा राहिलं कसं, कसं निर्माण झालं हे? खरं तर शहाजी राजांच्या सांगण्यावरनं मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. उद्ध्वस्त झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, राया रावणं गडवाचा नांग फुलत सगळ्या पुण्यावरनं सगळी भूमी उजाड करून टाकलेली. याच भूमीत एक पहार रोवलेली, तुटकेवान फुटकी कवडीतील अडकवलेली आणि सांगितलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशोक, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि माणसं त्या भयाना परगंदा झाली. सह्याद्रीच्या निबिड दऱ्या खोऱ्यात कडका परत जीव मुठीत घेऊन कशीबशी जगायला लागली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, एवढाच त्यांच्या आयुष्याचा अट्टाहास झाला. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. राज्य करायचं, जहागिरी चालवायची, पण राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवावी कुणावर? होतं कोण इथं? दगडा धोंड्यांवर. अरे माणसं होती कुठं? माणसं दूर दऱ्या खोऱ्यात परगंदा. मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ. या परत या गावात आणि रयतेने विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवबाराजांच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. पण त्याच वेळी रयतेने बोट दाखवलं मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडं आणि विचारलं कसं यावं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल. आणि त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली, दूर भिरकावून दिली, अंधश्रद्धेचं जोखड झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब मी राहीन इथं, उद्या माझा झाला निर्वंश तरी. आणि आपल्या एकुलत्या एक शिवबाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. बघता बघता रयतेला विश्वास आला, अरे मारसाहेब राहता इथं, आपण का नाही? रयत परतू लागली, घर गजबजू लागली, गावं कुजूजू लागली. पण रयते पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला, गावात राहिलो, घरात राहिलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं? आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बियाणं दिली, खतं दिली, बैला जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगू लागली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्याच्या काळजात कल्लोळ उडाला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगव्यासारखी जनावरं उभ्या पिकात हैदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान स्तनाभूत करायची. डोळ्यात देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबांकडे गेला. सांगता झाला, मासाहेब पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसई लगडली, पण मासाहेब जनावरं उच्छाद मांडतात, उभ्या पिकात हैदोस घालतात, सगळं पीक नाशिवत्यात, काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजेत. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली. जो कुणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. आणि गावागावातनं तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहरा करायला लागली. एखादं जनावर खुसपसताना दिसलं चित्त्याच्या चपळाने झेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या आवळायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कड मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी ध्येयावर, म्हणजे त्या ध्येयाची भक्ती. आणि ज्यावेळी अशी भक्ती ध्येयाची कराल ना, देव प्रसन्न होतो. तुमचं ध्येय काय बात आहे, येणार. असं तुटून सर्वस्पर्शी प्रेम जसं मजनू करत होता. देवाला वाटलं कसं आहे बघावं तरी, आणि डायरेक्ट देव आला ना प्रसन्न होऊन. तेच आपलं लैला चाललंय. मग देवाने सांगितलं, अरे मी आलोय. कोण? अरे मी परमेश्वर आहे. मग मी काय करू? अरे मी 12 वर्ष लोक तपश्चर्या करतात तरी येत नाही, मी तू न बोलावता आलोय. मग मी काय करू? अरे तू त्या लैल्याचा जेवढा जप करतो तेवढा माझा केला असता तर वाटेल ते दिला असतं. लैला देणार का? अरे लैले पाशी काय, मी आलोय, साक्षात मी आलोय. तू लैला आहे का?
माघारा गेला हो देव. त्याला डिव्होशन म्हणतात, त्याला झोकून देणं म्हणतात. तुमच्या ध्येयाप्रत्ये झोकून देणं घडायला हवं, ते डिव्होशन घडायला हवं, तेव्हा तेव्हा जमतं. तिथं करणार नाही कुठली. स्वराज्य त्या डिव्होशन मधनं उभा राहिलंय, त्या झोकून देण्यातनं उभा राहिलंय. नाहीतर बघा ना, आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणाला, रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर कोंडाण्यावर. ध्येय चुकलं नाही, सुटलं नाही स्वराज्य, ध्येय कोंडाण्यावर. आणि मग महाराज म्हणाले, ताना कोंडाणा घ्यायचं म्हणे होतं रे. तसं सर्दीशी उठला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला. गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही. हे डिव्होशन आहे, झोकून देणं आहे. ध्येयप्रत नाही आला परत. मला प्रश्न पडतो कधी कधी, त्या तानाजीच्या जागी आजचा तानाजी असता तर त्यांनी पोराचं लगीन काढावा, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे जावा आणि महाराजांनी म्हणावा, ताना कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. सर्दीशी उठला असता तानाजी. बोलता काय राजा, पोराचं लगीन काढलंय राव, उद्या कुठं लगीन सराय बो की परत. फरक आहे. नाहीतर पन्हाळ्याच्या वेळात राजे निसटले. बाजी प्रभू सिद्धोजी नाईक निंबाळकर सोबत आहेत. राजे फुडाले, गज खिंडीत आले आणि त्याच वेळी वार्ता मिळाली, शत्रू पाठलागावर आहे. राजाने बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी खिंड तुम्ही लढवा. काय मोजक्या जमानिशांनी पुढे विशाळ गडाकडे जातो, तोपर्यंत बाजी खिंड तुम्ही लढवा, सगळी जबाबदारी बाजीवर. पण थोडी बाजी असं नाही म्हटला, राज सकाळपासून अंगात जरा कणकणच आहे, बाकी दुसरं कोण गावतंय का, हायच की परत मी. जबाबदारी टाळली नाही, शिर तुटलं. पण बाजीचं धडक तलवार फिरवत राहिलं. जबाबदारी पाळणं याला म्हणतात. एखादं ध्येय ठरलंय ना, मग त्या ध्येयापर्यंतची जायची जबाबदारी पत्करलीच पाहिजे. शेंडी तुटवा पारंडी, बस नाही जमणार, दुसरं गाठायचंच. आणि पोचायचं असलं तर सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा. मी वारंवार, म्हणजे तुमच्या स्पर्धा परीक्षात आमचा मगाशी विषय झाला, आमचा सातारा जिल्हा तसा बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 2 तालुके आहेत फक्त, तिथं दुष्काळ असतो सातत्यानं, मान आणि खटाव. पाणी, पाऊस नाहीच, पडतच नाही, अजिबात नाही, विषयच नाही. पाणी, शेती पिकतच नाही. पण सातारा जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेत सगळ्यात जास्त यशस्वी मुलं कुठली होत असतील? बागायती भागातली नाही, या 2 दुष्काळी तालुक्यातली. का? पर्यायच नाही ना, इथं काय पिकतच नाही. मार्क पिकवावेच लागणार स्पर्धा परीक्षेत, पर्याय नाही. उतरलं ना या रस्त्यावर, एक काम करा. माझा तानाजी कोंडाणा घ्यायला गेला, उदयभान तानाजीचं तुंबळ युद्ध झालं, तानाजी मारला गेला आणि मराठी सैन्य पळून जायला लागलं. प्रश्न सूर्याजी पुढे होता, भावाचा मृतदेह पडलाय, आपणही ढासळून कोसळून जावं, सैन्य पळतंय, पराभव पत्करावा काय? तानाजीने तिथं निर्णय घेतला आणि परतीचे दोर कापून टाकले. सैन्यापुढे एकच विषय होता, आता दरीत उड्या टाकून तरी मारायचं, नाहीतर शत्रूला मारून तरी जगायचं. सैन्यानं दुसरा पर्याय पत्करला, कोंढाण्यावर विजय मिळाला. एखादं ध्येय ठरवलं ना, परतीचे दोर पहिले कापून टाका, तेवढंच फक्त. परत जायचे ठेवूच नका दोर, अजिबात नाही. पर्याय उपलब्ध झाला की संपलं का? नाही, बघूया, चाललाय ट्राय, नाही झालं तर आहेच घरचं. काका म्हणले चिटकवतो, तू आधीच चिकटणार. पर्याय नका ठेवू आयुष्यात, अजिबात नाही. मोठी स्वप्न बघा, त्या पद्धतीने कष्ट करा, संघर्षाची तयारी ठेवा. केलेले कष्ट आयुष्यात कधीच वाया जात नाहीत, चुकून सुद्धा वाया जात नाहीत. आज नाही उद्या ते उगवतातच. काही मुलं आमची नाराज होतात, पहिल्या प्रयत्नात यश नाही मिळालं, रस्ता सोडून देतात. दुसऱ्या प्रयत्नात नाही यश मिळालं, नाराज होतात. एक शेतकरी होता, त्याने आपल्या शेतामध्ये बांबू लावले, बांबू पेरले. बांबू पेरल्यावर वर्ष झालं तो शेतात गेला, जमिनीच्या वर काय उगवूनच नाही आलं, तो नाराज झाला. दुसऱ्या वर्षी शेतात गेला, पेरलेले बांबू उगवलेलं एकही रोप नाही दिसलं, तो पुन्हा नाराज झाला. तिसऱ्या वर्षी शेतात गेला, परत बघितलं एकही रोप नाही. चौथ्या वर्षी एकही वैतागला, म्हणला या शेतात काही उगवतच नाही, नाही उपयोग या शेताचा. तिने ते शेत दुसऱ्याला विकून टाकलं. आणि 5व्या वर्षी सहज फेरफटका मारायला म्हणून तो शेतात गेला, तर त्या मातीच्या पोठातनं
एक बांबूचा कोंब असा वर आला होता, त्याला झटका बसला, तो पुढे गेला, जागोजागी सगळे बांबूचे बेट सगळे कोंब वर दिसले. आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे 5 वर्ष बांबू जमिनीवर नाही, पण 5 वर्ष बांबूची मुळं जमिनीखाली मैलोन मैल पसरलेली होती. मैलोन मैल. तो म्हटला जरा थांबलो असतो रे, 1 वर्ष फक्त, तर हे मैलोन मैल बांबूचं बन माझं झालं असतं. किती कापावेत आणि किती विकावेत, फक्त गडबड केली. आयुष्यात संयम राखायला शिका. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही केलेले कष्ट वाया जातं, केला अभ्यास वाया जातो. नाही, तो वर नाही दिसला तरी आत मैलोन मैल पसरत असतो मनाच्या रानात. तो कधीतरी उगवतो, येतो वर. त्यामुळे वाट पाहायला शिका, संयम राखायला शिका. संयमाच्या दाराशीच यश वाट बघत असता. सगळी यशस्वी झालेली माणसं आहेत ती तशी आहेत. आणि न्यूनगंड तो पहिल्या बाजूला का. सचिन तेंडुलकरला इंग्रजी येतच नव्हतं. तो 10वीला नव्हे 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला खूप वाटतं आपण याच्यासारखं व्हावं, आपण त्याच्यासारखं व्हावं. तुम्ही पाण्यावर तरंगणारं बदक बघितलं असेल. खूप स्वस्त असतं, शांत असतं, निवांत असतं, मस्तपणे विहार करत असतं. आपल्याला वाटतं किती सुखी आहे, टेन्शन नाही पूर्व परीक्षेचं, इंटरव्ह्यूचं, असाचं. हे झालं आपल्याच मागं सगळं लागलंय. फार बरं वाटतं त्या बदकाकडे बघून. पण त्या बदकाचं पाण्यावरचं स्वस्तपण जर अनुभवायचं असेल तर पाण्याखाली त्या बदकाच्या पायाची जी जीवघेणी धडपड चालते ना, ती एकदी बघा, म्हणजे कळेल की पाण्याखाली पायाने अशी जीवघेणी धडपड करावी लागते, त्यावेळी पाण्यावरचं स्वस्तपण वाट्याला येतं. एमपीएससीचा अभ्यास करताना डोळ्याचे दिवे लाल होईपर्यंत झटावं लागतं, त्यावेळी लाल दिव्याच्या गाडीत बसायला मिळतं. हे सोपं नाही. ठरवा. तुमच्याकडे भरपूर आहे हो. तुमचे पालक तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत, वाटेल ते द्यायला तुम्हाला तयार आहेत. काय अडचण आहे यश मिळवायला. आणि इतरांसाठी नका करू, स्वतःसाठी करा. जन्माला आलोच आहे तर काहीतरी करून जाईन यासाठी करा. हजारो माणसं येतात आणि हजारो माणसं मरतात. किराणा मालातनं माल न्यावा तशी माणसं यमराज घेऊन जातात. काहीच फक्त स्मरणात राहतात. अशा स्मरणात राहणाऱ्यांपैकी एक व्हा. गर्दीतले होऊन जाऊ नका. तुमच्या मागं गर्दी कशी जमा होईल असं काहीतरी करून दाखवा. आयुष्य त्याला म्हणायचं, आयुष्य त्याला जिंकता येतं. मुंगी 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 बघितली कधी? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा. तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले. तुम्ही कसे आहात, तुमची परिस्थिती कशी आहे याचा यशावर काही परिणाम होत नाही. तुम्ही किती कष्ट करता, तुम्ही संघर्ष किती करता आणि तुमची पुढे जायची इच्छाशक्ती किती आहे, त्यासाठी सातत्य किती आहे हे फार महत्वाचं आहे. 5 किलोमीटरची शर्यत एकानं जिंकली आणि त्या हजारो स्पर्धकांमध्ये 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या त्या स्पर्धकाला विचारलं तुमच्या यशाचं रहस्य. तो म्हणाला मी फक्त थांबलो नाही. माझ्या जिंकायचं एकच कारण आहे, मी फक्त थांबलो नाही. थांबू नका, फक्त सातत्यानं चालत राहा. एकाला प्रश्न विचारला ही पृथ्वी कधी संपेल? तो म्हणला ज्या दिवशी तुला मुंगी थांबलेली दिसेल ना त्या दिवशी समज आज मुंगी संपेल. कधीच दिसणार नाही मुंगी थांबलेली, कधीच नाही. मुंगी व्हा तर रवा खाता येईल यशाचा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कर्तृत्ववान माणसाचं यश प्रत्येकाला दिसतं, संपत्ती प्रत्येकाच्या नजरेत भरते, पण त्याच्या पाठीमागचे कष्ट हे कधीतरी पाहायला हवेत. अमिताभ बच्चन
अनेकांचा आयडॉल आहे. आज 70 सुद्धा स्वतःची जादू टिकवून आहे. त्याच्या काळाच्याच नव्हे तर आजच्या तरुणाईच्या गळ्यातला सुद्धा तो ताईत आहे. पैसा अफाट आहे, प्रसिद्धी अमाप आहे, आता मिळवण्यासाठी